नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की पर्यावरणाच्या दृष्टीने खाड्या महत्त्वाच्या का असतात. खाडी हा समुद्राच्या किनाऱ्यापासून जमिनीच्या आत शिरलेला पाण्याचा एक चिंचोळा भाग असतो किंवा खाडी म्हणजे मुख्य नदीचा अथवा समुद्राचा असा भाग जो 3 बाजूंनी जमिनीने वेढलेला असतो आणि एका बाजूला मोठ्या जलस्रोताला जोडलेला असतो. पर्यावरणाच्या दृष्टीने खाड्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या गोड्या व खाऱ्या पाण्याचे मिलन केंद्र असल्यामुळे तिथे एक समृद्ध परिसंस्था तयार होते. खाडीमुळे किनारी भागाचं रक्षण होतं, जैवविविधतेचं संवर्धन होतं आणि या खाड्या हवामान नियंत्रणासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. खाड्यांमध्ये आढळून येणारी कांदळ वने म्हणजेच मॅनग्रोव्ज, चक्रीवादळे, त्सुनामी तसेच समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांचा वेग कमी करतात. यामुळे किनारी भागातील जमिनीची धूप थांबते आणि गाळ समुद्रात जाण्यापासून वाचतो. तसेच मानवी वस्त्यांचे नुकसानही टळते. कांदळवनाचा गाळ आणि खाडीचे पाणी मासे, खेकडे, कालवे, शिंपले अशा अनेक जलचरांचे प्रजनन व संगोपन केंद्र असते. अनेक दुर्मिळ स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांसाठी या उत्तम निवाऱ्याच्या जागा आहेत. खाड्या जमिनीवरून वाहून येणारे पाणी व गाळ गाळून घेतात. यामुळे समुद्राचे पाणी प्रदूषित होण्यापासून वाचते आणि जलचरांना पोषक वातावरण मिळते. खाड्यांमधील वनस्पती पाण्यातील विषारी घटक व दूषित द्रव्ये शोषून घेतात. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे समुद्राचे पाणी शुद्ध होण्यास मदत होते. कांदळवने सामान्य जमिनीवरील जंगलांपेक्षा जास्त प्रमाणात हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. हे वातावरणातील तापमान नियंत्रित ठेवण्यास आणि हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपण समुद्राचे प्रदूषण आणि हवामान बदलाचे धोके कमी करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्लास्टिकचा वापर टाळणे आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या चांगल्या सवयींचा अवलंब करू शकतो. खाड्या पर्यावरणाच्या दृष्टीने तर महत्त्वाच्या आहेतच, पण आपल्या मच्छीमार बांधवांसाठीही या खाड्या वरदान ठरतात. खाड्यातून मिळणारे मासे पकडून हे मच्छीमार बांधव आपली उपजीविका करतात. खाडीच्या पाण्यात पकडल्या जाणाऱ्या माशांना खूप चांगली चव असते. मत्स्यप्रेमींसाठी हे मासे म्हणजे पर्वणीच असते. तर मग आपल्या पर्यावरणातील खाड्यांचं महत्त्व अधोरेखित करणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या गावात किंवा शहरात खाड्यांचं संरक्षण करण्यासाठी, त्या प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या उपाययोजनांचीही कृपया माहिती द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. माझं चॅनल सबस्क्राईबही करा. हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.